नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 22 जून 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच जी-आर जारी केला आहे. आपण सर्वांनाच माहीत आहे की सध्या आपल्याकडे असलेली जुनी कागदी रेशन कार्ड हाताळण्यासाठी खूप अवघड असतात. ती खिशात किंवा बॅगेत ठेवताना फाटतात, खराब होतात किंवा त्यावरील अक्षरे पुसली जातात. नागरिकांची हीच वर्षानुवर्षांची अडचण कायमची दूर करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात डिजिटल आणि हायटेक स्मार्ट शिधापत्रिका म्हणजेच नवीन क्यूआर कोड असलेली स्मार्ट रेशन कार्ड देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती, कोणत्या नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे आणि सरकार यासाठी किती मोठा खर्च करत आहे, याबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेची पार्श्वभूमी सांगायची झाल्यास, माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये पुरवठा विभागाच्या 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. याच बैठकीत जुनी कागदी रेशन कार्ड बदलून नागरिकांना अत्याधुनिक कार्ड देण्यावर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना नवीन क्यूआर कोड असलेली स्मार्ट शिधापत्रिका देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर या प्रकल्पाचा प्रस्ताव म्हणजेच RFP सादर करण्यात आला आणि या मोठ्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. जुन्या रेशन कार्डच्या तुलनेत ही नवीन स्मार्ट कार्ड्स दिसायला आकर्षक, मजबूत आणि डिजिटल फीचर्सने युक्त असणार आहेत, ज्यामुळे रेशन दुकानांवरील पारदर्शकता अधिक वाढण्यास मदत होईल. हा संपूर्ण प्रकल्प पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत महाटेंडर.com या अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाईन निविदा प्रक्रिया म्हणजेच टेंडर प्रोसेस राबवली होती. त्यानुसार आता प्रति स्मार्ट शिधापत्रिका तयार करण्यासाठी केवळ ₹30.47 एवढा खर्च येणार आहे. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात एकूण अंदाजित 1,70,00,000 स्मार्ट शिधापत्रिकांचे वाटप करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले असून या भव्य प्रकल्पासाठी तब्बल ₹51,79,90,000 सुधारित खर्चास अंतिम प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली आहे. हा संपूर्ण खर्च सरकारच्या मंजूर निधीतून आणि डिजिटल स्वाक्षरीच्या अधिकृत आदेशानुसार केला जाणार आहे. आता आपल्या सर्वसामान्य जनतेच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, ही नवीन स्मार्ट रेशन कार्ड नक्की कोणत्या कुटुंबांना मिळणार आणि यासाठी कोण पात्र आहे? तर शासनाने या जी-आरमध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना NFSA अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. यामध्ये प्रामुख्याने अंत्योदय अन्न योजना म्हणजेच AIY रेशन कार्डधारक आणि प्राधान्य कुटुंब योजना म्हणजेच PHH रेशन कार्डधारक नागरिकांचा समावेश आहे. यासोबतच राज्यातील APL शेतकरी योजनेच्या सर्व लाभार्थी कुटुंबांना सुद्धा ही नवीन क्यूआर कोड असलेली स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे जर तुमचे रेशन कार्ड या श्रेणींमध्ये येत असेल, तर तुम्हाला लवकरच हे नवीन कार्ड मिळणार आहे. हा संपूर्ण निर्णय पूर्णपणे अधिकृत असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील करोडो नागरिकांना आता फाटणाऱ्या कागदी रेशन कार्डपासून सुटका मिळणार असून एका क्लिकवर त्यांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सरकारचा हा डिजिटल निर्णय कसा वाटला आणि तुमच्याकडे सध्या कोणते रेशन कार्ड आहे, हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या गावातील, शहरातील सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. अशाच प्रकारच्या सर्व सरकारी योजना, जी-आर आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळेवर पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.